हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज आम्ही आपल्या शेतात चाललो आहोत आणि बघा की इथे काय काय दिसणार आहे। खूप छान असं दृश्य दिसणार आहे तुम्हाला आज। हे बघा फ्रेंड्स, किती वारा सुटलेला आहे इथं। हे बघा झाडाला किती वारा सुटलेला आहे। पराठीचं 3.5 फुटाच्या बेडवर राशी 659 हे बियाणाचं हे झाड आहे। आणि बघा इथलं वातावरण, हे व्ह्यू बघा कसं दिसत आहे। हे पराठीच आहे आणि तिकडे आहे ते सोयाबीन आहे फ्रेंड्स। तिकडे आहे ते सोयाबीन आहे आणि ते बघा तिथे बायका बसून आहे। मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो। माझ्या डोळ्यावर खूप ऊन येत आहे म्हणून ते डोळे माझे कसे हे झाल्यासारखे होत आहे। हे बघा इथं कचरा नाही आहे। हे बघा, हे बघा हे साफ झालेली आहे आणि हे बघा ते कचरा झालेला आहे। आज आमच्या शेतात आम्ही पराठीचं निंदण लावलं। पराठीचं निंदण म्हणजे जे कापसाची झाडं असतात, पराठी म्हणजे कापूस, जे कापसाची झाडं असतात त्या झाडाच्या अवतीभोवती जो कचरा असतो, गवत वगैरे, ते गवत वगैरे काढण्यासाठी ते बायका आलेल्या आहे। या बायकांच्या गमती जमती सुरू आहे बघा। कसं आहे हे वातावरण फ्रेंड्स, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, हे कसं दृश्य आहे अवतीभोवती, या बायका, हे आमचं शेत। शेतामध्ये कचरा खूप कमी आहे कारण पाणी काही तसा पडला नाही। पाणी पडल्यानंतर खूप जास्त कचरा होतं आणि कचरा कमी असल्यामुळे ते लवकर त्यांचं निपटत आहे। आबाडाच्यानं पडले असं आबाडगी नसलं। हां हां बघा या गावातल्या लोकांमध्ये किती प्रेम भावना असते। हे किती आपुलकीने गमती जमती करतात। आज आभाळ आहे त्याच्यामुळे पराठीवर अड्या पडलेल्या आहेत।
तर त्या बाया म्हणत आहे की कीटकनाशक मारावं लागते तुम्हाला, अळ्या खूप झालेल्या आहेत त्या झाडावर। वेदांत जिथे बोट दाखवत आहे ते म्हणजे तिथे सोयाबीन आहे आणि ते सोयाबीन त्या वावरात आहे आणि इकडल्या वावरात पराठी आहे असं सांगत आहे तो। आणि ते बघा तिथून बस जात आहे, तिथे मेन रोड आहे, तिथे बस, बैलगाड्या, बैल, त्याच्यानंतर लोक तिथून जाणं येणं करतात। आणि ते बघा तिथून दुरून मला एक वृद्ध आजी दिसत आहे, तर त्या आजीजवळ जाण्याचा मी प्रयत्न करत आहे, पण ते आजी काही मला भेटली नाही, ते दिसली तिथून जाताना, तर तोच व्हिडिओ घेतला मी। ते बघा आजी दिसत आहे तुम्हाला, बघा डोक्यावर आपली शिदुरी घेऊन ती आपल्या शेताकडे जात आहे। बघा खेळातील जीवन असं असते, इतकी वय झाली तरीसुद्धा काम करावंच लागते। या शेतामध्ये आम्ही 1 एकरात पराठी लावली आहे आणि 2 एकरामध्ये सोयाबीन आहे। कारण कसं आहे की आमच्याकडे बाया मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही कापूस खूप कमी लावतो आणि सोयाबीन जास्त असते आमचं। आणि कसं कापसाला मेहनत पण खूप आहे आणि खर्चही खूप आहे आणि भाव मिळाला तर मिळाला, नाही तर तो पण नाही। त्याच्यामुळे कसं कापसाच्या भानगडीत आम्ही पडतच नाही बिलकुल आणि सोयाबीनवर जास्त जोर असते आमचं। आणि कसं मग वेळेत फवारण्या मारल्या जात नाही आणि वेळेची कामं वेळेत होत नाही, त्याच्यामुळे कसं मग खूप गोंधळ होतो। त्याच्यामुळे आम्ही कापसाच्या जास्त भानगडीत पडत नाही। आमच्या शेतात जास्तीत जास्त सोयाबीनच असते याच कारणाने। आणि आता बायांना भूक लागलेली आहे, तर आम्ही डब्याची सोय करत आहोत इकडे। आणि एक गोष्ट, बायांनी डब्बा पण आणलेला नाही आहे, म्हणजे त्यांचं कसं झालं ना की 1 वाजेपर्यंतच काम करायचं आणि मग घरी जाऊनच जेवायचं असं असते। पण मी म्हटलं की मी डब्बा आणलेला आहे तर आपण सगळे मिळून शेअर करून खाऊन घेऊ, तर त्या नाही म्हणत होत्या, तरी पण मी जबरदस्तीने त्यांना खायला लावलं। आणि जो आमच्याकडे नेहमी मजूर असते किशोर नावाचा, त्याची ही बायको आहे आणि ही लाजत आहे इकडे व्हिडिओकडे बघायसाठी। आणि बघा मी आज काय आणलं आहे, शेंगाची भाजी आहे, पोळ्या, भात आणि आम्ही सगळे मिळून जेवण करत आहोत आता। आणि फ्रेंड्स, अशा शांत वातावरणात जेवण करायला तुम्ही पण नक्की या, एकतरी दिवस या आमच्या शेतात। आणि त्यांना अर्धी पोळी पुन्हा देत आहे मी, तर त्या नाहीच म्हणत आहे, त्यांना वाटत आहे की डब्बा कमी आणला असेल तर तुम्ही नका देऊ का अशा म्हणत आहे त्या। तरी पण मी म्हटलं की डब्बा मी भरपूर आणलेला आहे, तुम्ही घ्या। आणि शेतामध्ये येऊन जेवण करण्याचा आनंद खूप वेगळा असतो, खूप छान वाटते फ्रेंड्स। तुम्ही एकतरी द्या, शेतामध्ये जाऊन जेवण करा, डब्बा न्या, पार्टी करा, तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल। आता इथे आमच्या गप्पा गोष्टी चालू आहे जेवण। आणि बघा सगळीकडे छोटे छोटे कापसाचे झाडं, हिरवंगार असं वातावरण आणि त्याच्यामध्ये आम्ही बसून जेवण करत आहोत। आणि हे बघा मला कशाचे फुलं भेटले, कशाचे आहे मला माहीत नाही, जांभळ्या कलरचे आहे, इथे होते लागून तर मी इथून आत्ता तोडून घेतले। आणि बाजूच्या शेतामध्ये तो शेतकरी डवरण करत आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स, बाय बाय।